मित्रांनो, आता आपण आलेलो संगम नदीवर. आता हातपाय धुवून आपण जाऊ गंगापूर संगमावर हातपाय धुण्यासाठी पुढे झाले आपण आणि आम्ही चाललो आहे आता गाणगापूरला. आपल्याला मी आलेलो आहे श्री क्षेत्र गाणगापूर, दत्त भक्तांची पंढरी. आता आपण पहिला जाऊ संगमावर म्हणजेच नदीवर हातपाय धुवून आणि नंतर वृक्षाकडे पाय वगैरे पडू आणि नंतर मग मंदिराकडे आपण वळू. रामकृष्ण हरी. श्री गुरुदत्त स्वामी महाराज की संगम नदीवर स्नान करून झालेलं आहे सर्वांचं. तर बघू शकता आता आरतीसाठी आम्ही थांबलेलो आहे. आता आम्ही दिवे वगैरे सोडत आहे. तर हे दिवे का सोडतात, वैशिष्ट्य काय? संगम पूजा आहे. संगम पूजा. हा, दत्त महाराजांचं आंघोळ केलेले जाग आहे. दत्त महाराजांना खूप सोडलेले जाग आहे. दिवा आणि नाळा सोडून गेलेले त्यांनी गुप्त झालेले. चला बघूया. आणि आपले मितेश भाऊ चाके हे दर्या सागरा माझ्या माय बापा, आता माझ्या धंद्याला बरकत दे आणि चांगलं चांगलं माझं मावळं येऊ दे आणि चांगले चांगले मला गिराके भेटू दे. श्री गुरुदत्त औदुंबराच्या झाडाखाली प्रकट होते असे भाव राजूदादा सांगतात. तिथे आम्ही आता 5 फेरा मारलेले आहे. तिथे 5 फेरा मारल्या. एक मंत्र बोलत दिगंबरा दिगंबरा कृपाल वल्लभ दिगंबरा ब्रह्म विष्णू महेश्वरा. हे 5 फेरे मारून आमचे झाले. आता आम्ही चाललो अवधूत चिंतन श्री गुरुदत्त स्वामी महाराज यांच्या चरणाशी दर्शन घ्यायला गाणगापूरला. तर भेटूया पुढे. जय